असा कोणाचा मृत्यू पाहिला, माझा एक मित्र आहे डॉक्टर वैद्य, त्यांनी लिहिलेल्या ओळी आठवतात मला। ज्याला हवा आहे मृत्यू त्याला हुलकावणी देतोस आणि ज्याला नको आहे त्याच्यावर झडप घालतोस। हाच जर तुझा धर्म असेल तर तुला यमधर्म तरी कसं म्हणायचं रे? मृत्यू येऊ नये कोणाला। आणि अख्खं आयुष्य पडलं रे त्या पोरी पुढं। त्यात पदरात एक पोर आहे। छे, कुणाच्या तरी चुकीमुळे तिला केवढी मोठी शिक्षा भोगावी लागते, आणि का म्हणून? तिला न्याय मिळालाच हवा रे। मला आणि मेघनालाही तेच वाटतंय, म्हणून मी मेघनाला सांगितलंय की तिचा केस नंबर आणि तिचे वकील विचारून घे। आमच्या ऑफिसचे जे लीगल ॲडवायझर आहेत ना, ॲडव्होकेट केतकर, त्यांच्याशी बोलून घेणार आहे सेकंड ओपिनियन। अरे पण तिचे वकील आहेत ना? नाही, पण सेकंड ओपिनियन घ्यायला काहीच हरकत नाही ग। आणि आता मी जातोच आहे मेघनाला आणायला, तेव्हा एकदा भेटूनही घेतो तिला। तू जातोयस आणायला? हो, चला मी आवरतो, ऑफिसला जायचं। असा प्रसंग कुणावरही येऊ नये रे बाबा। नाही म्हणजे तिला आपण अजून बघितलेलंही नाहीये हो, पण तरी सारखे मनात विचार येतातच ना। सुखी ठेव रे बाबा तिला।